अहो मी थांबतो पाहुण्यांच्या स्वागताला. तुम्ही एका जागी उभं राहून पाय दुखतील तुमचं. तुम्ही जावा. जावई बापू काय करू तुमच्या प्रेमाचा आता मी आमचं नशीब म्हणायचं काय एवढा चांगला जावई मिळाला आम्हाला. नाही तर आमचे चिरंजीव बघा कुठे हिंडतात कोणाच ठाऊक. अहो ते कुठेतरी कामात असतील. मी म्हणलं ना मी थांबतो. तुम्ही जावा ना. आता तुम्ही एवढा आग्रह करता म्हणल्यावर जायलाच पाहिजे नाही. जावा तुम्ही. हाय आम्ही इथंच आहे. नमस्कार. अरे सूर्या काय चाललंय तुझं? अहो पाहुण्यांच्या स्वागताला थांबलोय मी. असं कोरडं स्वागत करतात व्हय? हे बघ हे घे, ह्याला वेलकम ड्रिंक म्हणतात. येणाऱ्या प्रत्येकाला ही वेलकम ड्रिंक द्यायचं मग स्वागत करायचं. हा हा, घे. पाहुणं नमस्कार. हे तर कुठला ज्यूस आहे हा? नाही माहित नाही. माहित नाही तुला कोणी उभा केलं इथं? बर बर. शी पायनॅपल ज्यूस होता. तोंडाची पार चव घालवली. मला ऍपल ज्यूस पाहिजे होता. जा घेऊन ये. पाहुणं काय वाटतंय? डॅडी तर म्हणले होते मोठी मोठी माणसं येणार आहेत. पण तुम्ही तर लई छोटं दिसताय मनानं. ए दीड दमडीचा वेटर तू आम्हाला शिकवायला लागला. तुझी लायकी का आमच्या पुढे उभं राहायची? ए बस. आणि वेटर पण माणूस असतो. त्याची लायकी काढायची ना तुला अधिकार नाही. आणि मी या घरचा काय काय झालं विश्वासराव काय झालं? या तुमच्या वेटरला विचारा. विश्वासराव अहो काय बोलताय? अहो ज्यांच्यासाठी आम्ही एवढी मोठी पार्टी ठेवली त्यांनाच तुम्ही वेटर म्हणताय. हे सूर्यकांतराव आमचे जावई बापू आहेत ना. होय दाजी आहेत आमचे. हा तर चेहऱ्यावरून वाटत नसले लोकांना तरी आहेत. सॉरी सूर्यकांतराव, तुम्ही ज्यूसचे ट्रे घेऊन उभा राहिल्यामुळे मला तसा गैरसमज झाला. कुणीही तुम्हाला वेटर समजणार ना. माफ करा जालिंदरराव, तुमचा जावई असा पांढरा शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घालून उभा राहिल्यावर कोणाचाही गैरसमज होणार. माफ करा. नाही ते सगळं खरं असलं तरी तुम्ही आमच्या जावई बापूंची म्हणजे लायकीच काढली ना.